नमस्कार मित्रांनो, किसान इन्फॉर्मेशन या आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपले स्वागत आहे. आता आपली तूर बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. तुरीचा अवकेचा दबाव सुद्धा आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. अनेक बाजारामध्ये आवक आता वाढली आहे. पण दुसरीकडे तुरीच्या बाजारामध्ये इंटरेस्टिंग अशा घडामोडी घडताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भाव कमी होताना दिसले, परंतु परत त्या भावामध्ये सुधारणा झाली. त्याला काही कारण सुद्धा जबाबदार होते. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने बाजारभावाने खरेदीचं धोरण आणि इतर काही गोष्टी आहेत. उत्पादनाच्या बाजूने काही समस्या आहेत. एकूणच या सर्व घडामोडीमध्ये तुरीचा बाजार पुढच्या काळामध्ये कसा राहू शकतो, विशेषतः तुरीच्या बाजाराला पुढच्या काळामध्ये कोणते घटक आधार देऊ शकतात आणि असे कोणते घटक आहेत की तुरीच्या भावावर दबाव येऊ शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मार्केटमध्ये शेतकऱ्यांमध्ये अशी एक चर्चा गोष्टी पसरवल्या जातात की जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार अशाच वेळी बाहेरील देशातून आयात वाढणार आहे. म्यानमार, आफ्रिकेतून अशा देशातून तूर आयात केली जाणार आणि या आयातीचा जो दबाव आहे तो बाजारात आपल्या येणार आहे. असे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण केले जातात. शेतकऱ्यांना माल विकण्यास भाग पाडले जातात. जाणकारांच्या मते संपूर्ण वर्षात 9 लाख टन पर्यंत तूर बाजारात आयात होते. ते तूर एका वेळेस मार्केटमध्ये येत नाही. सरकारचा आकडा पकडला तर तो 28 लाख टन असतो. सध्या आपण बाजारातला आढावा घेतला तर बाजारात लातूरमध्ये 28-29 कट्टे, काही अमरावती व इतर बाजारपेठेत 25 गाडी किंवा 30 गाडी इतकीच आवक होत आहे. त्यामुळे सरकारने दुसऱ्या देशातून तूर आयात करण्याचा निर्णय घेतला तरी त्या देशांना सुद्धा माहीत आहे की भारतामध्ये तुरीचे उत्पादन हे कमी प्रमाणात आहे. त्यामुळे दुसरे देश सुद्धा कमी भावाने तूर ही भारताला देणार नाही. त्यामुळे आयात केल्यापेक्षा सरकारला भारतातील शेतकऱ्यांना तुरीला भाव देणे भाग पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना आता माहीतच आहे की तूर उत्पादन हे किती कमी झाले आहे. तर काही शेतकरी मित्रांना आपल्या जरूरतीनुसार माल विकावा लागतो. तरी सुद्धा तुम्ही जर 2-3 महिने मार्चपर्यंत जर तुम्ही तूर ही स्टॉक करून ठेवली तर तुम्हाला नक्कीच जाणकाराच्या मते 12,000 रुपये दर मिळणार आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार तुरीवर थोडा दबाव आणण्यासाठी बाजारामध्ये NSPच्या माध्यमातून खरेदी केलेला माल हा बाजारात आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु मित्रांनो, जाणकाराच्या मते या वर्षात शेतकऱ्यांना 12,000 रुपये दर मार्चमध्ये नक्की मिळू शकतो. मित्रांनो, माल विकण्याआधी बाजाराचा आढावा घेऊनच माल विकावा. मित्रांनो, आपण आपल्या किसान इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो. तर अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला टॅप करा. धन्यवाद.